यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, स्वराज्य हेरमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आपण बघत आहात स्वराज्य हेर न्यूज। तर प्रेक्षक हो, आज वैशाख शुक्ल चतुर्दशी म्हणजेच भगवान श्री नरसिंह यांची जयंती। आपल्याला माहीतच असेल की भगवान श्री विष्णू यांचा दशावतारापैकी मानला जाणारा हा चौथा अवतार तो म्हणजे नरसिंहांचा अवतार। अर्ध मनुष्य व अर्ध सिंह यातून उत्पत्ती झालेले भगवान श्री नरसिंह यांची आज जयंती। आपले प्रिय भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी हिरण्यकश्यपाचा म्हणजेच राक्षसांचा जो राजा होता हिरण्यकश्यपू याचा वध ज्यांनी केला तेच भगवान नरसिंह यांची आज जयंती सर्वत्र साजरी होत आहे। याच्या पार्श्वभूमीवरती आपण आज आलेलो आहोत नीरा नरसिंगपूर या ठिकाणी। प्रेक्षक हो, अकलूजपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावरती असलेलं श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर म्हणजेच नीरा नरसिंगपूर, जे की नीरा आणि भीमा नदीच्या संगमावरती वसलेलं आहे, याच ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। याच पार्श्वभूमीवरती आपण नीरा नरसिंगपूर येथील भगवान श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत, त्या ठिकाणाचा आढावा घेणार आहोत आणि भगवान नरसिंह या ठिकाणी कसे आले या संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग। तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत या मंदिराचे मुख्य पुजारी अमोल दंडवते आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की स्वामी नरसिंह लक्ष्मी मंदिर या ठिकाणी म्हणजे नरसिंह देवता कसे आले आणि आज जयंतीनिमित्त कुठले कुठले कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत, त्याचप्रमाणे वार्षिक कार्यक्रम व उत्सव या ठिकाणी कुठले कुठले साजरे होतात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सर्व लक्ष्मी नरसिंह भक्तांना श्री नरसिंह जयंती नवरात्रोत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र जे नारदभूमी आणि भक्त प्रल्हाद जन्मभूमी आणि तपोभूमी म्हणून ओळखलं जातं। त्याचप्रमाणे नीरा आणि भीमा या दोन वाहत्या नद्या आहेत। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्या मंदिरावरती करंगळीसारखी बारीक धार सदैव चालू असते, त्याला गुप्तगंगा सरस्वती म्हटलं जातं, त्यामुळे हा त्रिवेणी संगम मानला जातो। त्याचप्रमाणे भक्तप्रल्हाद जन्मस्थान आहे, नारदांची तपोभूमी आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या हे पृथ्वीचं नाभिस्थान म्हणून मानलं जातं। या पूर्णपणे तीर्थक्षेत्राचा आकार हा सिंहाच्या नाकासारखा आहे। त्याचप्रमाणे नीरा नदीच्या कडेवरती मंदिर स्थापित झालेलं आहे, त्यामुळे याला नीरा नरसिंहपूर असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे या ठिकाणी 12च्या 12 सण खूप मोठ्या उत्साहामध्ये मंगलमय वातावरणामध्ये आणि भक्तिभावाने साजरे केले जातात। त्याचप्रमाणे सर्व महत्त्वाचा नरसिंह नवरात्रोत्सव श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने, सर्व पुजारी बांधवांच्या वतीने, सर्व ब्रह्मवृंद आणि ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला जातो। त्याचप्रमाणे या ठिकाणी 9च्या 9 दिवसामध्ये भक्ती सुगम संगीत, भजन, वारकरी संप्रदायातील कीर्तने, त्याचप्रमाणे नारदीय कीर्तने आणि प्रवचन सेवा श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केले जातात। श्री भक्तप्रल्हाद सभामंडपामध्ये श्री नरसिंह मूर्तीच्या समोर जो भक्तप्रल्हाद सभामंडप आहे त्या मंडपामध्ये हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिभावामध्ये साजरे केले जातात। श्री नरसिंह मंदिरामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने दररोज नित्य 12 ते 2 महाप्रसादाचे आयोजन केलेले असते। तो प्रसाद सर्व भाविक भक्तांना मोठ्या श्रद्धेने वाटप करण्यात येतो। त्याचप्रमाणे श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्रोत्सव काळामध्ये सकाळी आणि सायंकाळी दररोज 9 दिवस महाप्रसाद वाटप केला जातो। त्याचप्रमाणे या महाप्रसादामध्ये भाविक भक्तही मोठ्या श्रद्धेने भाग घेतात। नीरा आणि भीमा या दोन वाहत्या नद्या, त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिरावरती बारीक धार चालू असते, गुप्तगंगा सरस्वती असं त्या नदीला आपण संबोधतो। याप्रमाणे या ठिकाणी त्रिवेणी संगम मानला गेलेला आहे। या त्रिवेणी संगमावरती आपल्या पूर्वजांचे दशक्रियाविधी, त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे जे दोष आहेत त्याला आपण पितृदोष म्हणतो, नारायण नागबली असो
तृपिंड श्राद्ध असो, जन्मपत्रिकेतील सर्व शांतिकर्म असो, या पावन तीर्थक्षेत्रावरती हे सर्व विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी केले जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी पिशाच विमोचन तीर्थाची स्थापना केलेली आहे. पिशाच विमोचन म्हणजे आपल्या घरामध्ये जे लोक मृत पावलेले आहेत, या लोकांना अतृप्त दोष, ज्या लोकांचे मोक्ष प्राप्त झालेला नाही, ज्या लोकांच्या आत्म्याला गती प्राप्त झाली नाही, यासाठी या ठिकाणी पिशाच विमोचन तीर्थावरती पितृदोष निवारण केला जातो. नीरा नदीवरती महालक्ष्मी तीर्थ, त्याचप्रमाणे इथून 1 किलोमीटर अंतरावरती श्री नरसिंह तीर्थ गुहेमध्ये, छोट्याशा गुहेमध्ये श्री नरसिंह मूर्ती स्थापित झालेली आहे. त्या ठिकाणी नरसिंह तीर्थाची स्थापना आहे. त्या ठिकाणी नरसिंह मूर्तीचंही पूजा अर्चा केली जाते. त्याचप्रमाणे भीमा नदीवरतीही तीर्थांची स्थापना आहे. श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या पोर्टलवरती आपल्याला गुगलद्वारे संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये प्राप्त होऊन जाईल. आता या ठिकाणी जे वार्षिक कार्यक्रम आपण म्हटलात, तर या वार्षिक कार्यक्रमामध्ये जे प्रमुख कार्यक्रम येतात, हे कुठले कुठले उत्सव आहेत नक्की? यामध्ये सर्वात पहिला महिलांचा मोठा उत्सव तो म्हणजे मकर संक्रांती. या ठिकाणी जवळजवळ 50 ते 1 लाखापर्यंत महिला येऊन ओवसण्याचा कार्यक्रम करतात. या ठिकाणी हळदी कुंकाचा खूप मोठ्या प्रमाणात सौभाग्यवतीचा कार्यक्रम या ठिकाणी या लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्याचप्रमाणे विष्णूचे वाहन गरुड या ठिकाणी वैकुंठ चतुर्दशी दिवशी या संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून श्री गरुडाच्या मूर्तीचे त्याच्यावरती श्री लक्ष्मी नरसिंहाच्या पादुका ठेवून नगर प्रदक्षिणा करून मोठ्या उत्साहामध्ये व भक्तिभावाने तो उत्सव पार पाडला जातो. व नीरा नदीवरती लक्ष्मी तीर्थाच्या ठिकाणी जी सप त्या ठिकाणी जो घाट आहे, त्या घाटावरती गरुड मूर्ती ठेवली जाते व हरी आणि हर भेट करून देवाला पंचामृत पूजा अभिषेक करून मोठ्या उत्साहामध्ये तोही उत्सव पार पाडला जातो. श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामाजिक असो पुन्हा धार्मिक असो असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. नरसिंह नवरात्रोत्सवामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने डोळे तपासणी, दंतचिकित्सा तपासणी, पुन्हा चष्मे वाटप, गोरगरीब लोकांना अन्नदान सेवा, शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तके असो, शाळेला लागणाऱ्या महत्त्वाच्या गरजेच्या वस्तू असो या देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिवाळी, पाडवा यावेळी आणि नरक चतुर्दशी या दिवशीही मोठ्या उत्साहामध्ये डिंगरे आणि दंडवते या पुजाऱ्यांच्याकडून कुरवंडी, पुरण, भात याची कुरवंडी म्हणजे दीप तयार करून पूर्ण मंदिराला व संगमावरील देवतांना त्याची आरती करून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो. जो मंदिरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो आपला दसऱ्या दिवशी ध्वजारोहण केले जाते. मंदिरामध्ये त्याचा एक फोटो घ्या. ध्वजारोहण आहे, त्या ध्वजारोहणाचाही कार्यक्रम केला जातो. त्याचप्रमाणे सीमोल्लंघन, दसरा दिवशी देवाची पालखी संपूर्ण गावामध्ये मिरवून गावाच्या वेशीवरती नेऊन त्या ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रमही केला जातो आणि श्रींच्या पादुका पालखीमध्ये ठेवून संपूर्ण गावामध्ये नगर प्रदक्षिणा करण्यात येते. श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतात. त्यात देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री ज्ञानेश्वर अरगडे साहेब यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे देवस्थानचे 7 जणांची विश्वस्त बॉडी आहे. या 7 जणांच्या विश्वस्त मंडळातर्फे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आणि याला पूर्ण सर्व देवस्थान ट्रस्टच्या व सर्व भक्तांच्या आर्थिक सहाय्यातून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन रूपरेषा तयार केली जाते. मी धनंजय दत्तात्रय दुनाके सर, माजी मुख्याध्यापक नीरा नरसिंहपूर. लक्ष्मी नरसिंह देवस्थान जयंती उत्सव हा दिनांक 22 एप्रिल ते 2 मेपर्यंत उत्साहात चालू आहे. भजन, कीर्तनं, सुगम भक्ती संगीत त्याचबरोबर या माध्यमातून अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम सोहळा चालू आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी अन्नदान, दुपारचा मोठा महाप्रसाद, संध्याकाळचा महाप्रसाद देतो.
त्याचबरोबर चहा अल्पोपार सर्व सोयीने युक्त या ठिकाणी देवस्थान सोय करत आहे. संध्याकाळी अनेक लोक मुक्कामाला असतात, त्यांची सोय ट्रस्टमार्फत केली जाते. त्याचबरोबर दिनांक 28 तारखेला देवस्थानच्या वतीनं डोळे तपासणी शिबिर, त्याचबरोबर दंत तपासणी शिबिर मोठं झालं. जवळजवळ 125 रुग्णांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि तो एक कार्यक्रम सुंदर झाला. नरसिंह जयंती आज आहे दिनांक 30 तारखेला. संध्याकाळी जन्मकाळ हा 6:59 आहे. त्यावेळी या पंचकृषीमधील हजारो नरसिंह भक्त या ठिकाणी येतात आणि जयंती उत्सव साजरा करतात. आजही संध्याकाळी 3 ते 3.5 हजार लोकांची भोजनाची व्यवस्था देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी केलेली आहे. उद्या संध्याकाळी देवस्थानची पालखी छबिना ही संपूर्ण सहवाद्य मिरवणूक गावातून या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर परवा दिवशी या ठिकाणी काल्याजी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण अंकुश अणकामी महाराज यांची आहे आणि आजची जन्मकाळाची सेवा हरिभक्त पारायण राघवेंद्र देशपांडे महाराज ढोकी उर्फ डोंबोली यांची होत आहे. त्यानंतर ग्रामस्थांचाही यामध्ये फार मोठा सहभाग आहे. गाव लेवलला संपूर्ण या ठिकाणी गावामधून विद्युत रोषणाई, त्याचबरोबर या ठिकाणी पालखीच्या पुढं सहभागी म्हणून या ठिकाणी घोडे असतील, मोर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी हलगी, ढोल, पताका सर्व मोठ्या स्वरूपात आणि दारूकामसुद्धा प्रेक्षणीय या ठिकाणी पाहण्यासारखं असते. जवळजवळ 9 वाजता निघालेली पालखी ही पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये या ठिकाणी पोहोचत असते. आणि त्याचबरोबर देवस्थानच्या वतीनंही संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये आहे. लक्ष्मी घाट, त्याचा संगम घाट इथंही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आणि देवस्थान ट्रस्ट पूर्णपणे भक्तांच्या सोयीसाठी सक्रिय आहे. सर्व नरसिंह भक्तांनी दर्शनासाठी जरूर यावं हीच सर्व ट्रस्टींच्या वतीनं या ठिकाणी सदिच्छा आहे. ओम शुभम भवतु. मी सर्व या नरसिंह भक्तांना आवाहन करतो की सुरक्षित निरा नरसिंहपूर हे पुण्यापासून आग्नेयेला 165 किलोमीटर अंतरावर आहे. निरा भीमा नद्यांचा पवित्र संगम आहे. वेदर्षी नारदांचा आश्रम, त्याचबरोबर भक्त प्रल्हाद कृत नरसिंहमूर्ती आणि पुराणामध्ये श्रीक्षेत्र नरसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान म्हणून गौरवलेले आहे. इथली या ठिकाणी ऊर्जा, एनर्जी मोठ्या स्वरूपात आहे. म्हणून या ठिकाणी साधना आणि तप जरी केलं तर नक्कीच इच्छा आपली फळाला येते. त्याचबरोबर तिथल्या संगम स्थानावर या ठिकाणी सर्व विधी, विशेषतः नारायण नागबली, शांती, त्याचबरोबर दशक्रिया विधी मोठ्या होतात आणि सर्वांना मुक्ती मिळते. त्यामुळं मी नम्र आवाहन करतो की एकदा निरा भीमाच्या पवित्र संगमावर असणाऱ्या या भक्त प्रल्हादांनी स्थापित केलेल्या नरसिंहमूर्तीचं दर्शन करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पुण्य प्राप्त होईल. दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं रक्षण करणारी ही देवता आहे. विशेषतः कर्नाटक आणि आंध्रमधून नरसिंहभक्त मोठ्या प्रमाणात येतात. या आमच्या मंदिराचा आणि गावाचा आपले सध्याचे CM आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी 260 कोटी रुपयाचा निधी देऊन संपूर्ण गावाचा, मंदिराचा, शिखर जीर्णोद्धार, घाट जीर्णोद्धार, 2 पूल, मोठं या ठिकाणी भक्तनिवास, 30 ते 35 रूमचं भक्तनिवास, त्याचबरोबर आरोग्य विभागाचं मोठं कार्यालय, आरोग्याचं मोठं सदन, पोलीस स्टेशन, गावातले रस्ते, अंडरग्राऊंड गटार, अंडरग्राऊंड लाईटिंग अशा प्रकारच्या सुखसोयी केलेल्या आहेत. त्यामुळं फडणवीस साहेबांचं सुद्धा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काका. अतिशय इत्यंभूत माहिती, अभूतपूर्व माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितपणे या चॅनलच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्या प्रेक्षकांना एक आव्हान आहे की निश्चितपणे अकलूजपासून अगदी 19-20 किलोमीटर अंतरावरती वसलेलं ठिकाण आपण निश्चितपणे या ठिकाणाला भेट द्यावी. निश्चितपणे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणची इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे. परंतु इथे आल्यानंतर जी काही ऊर्जा तुम्हाला जाणवणार आहे ती निश्चितपणे काहीतरी वेगळीच असणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आवाहन करेल की एक वेळ निरा नरसिंहपूर या ठिकाणी आपण एक वेळ अवश्य भेट द्या. तर प्रेक्षक हो, आजच्या या भागामध्ये आपण श्री लक्ष्मी नरसिंह सरस्वती या मंदिरासंदर्भात थोडक्यात इतिहास जाणून घेतला. आज नरसिंह जयंतीनिमित्त आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तसेच बातम्या ह्या आपल्यापर्यंत पोहोचतील. कॅमेरामन गणेश इंगळेसह सुधीर पवार, स्वराज्य हे निरा नरसिंहपूर.